हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 6 भाग 7. जेथे प्रयोग अशक्य. एखाद्याला अनुभवातून शिकायचं असेल, परंतु असे काही विषय आहेत त्यात प्रयोग करणं सध्या अशक्य आहे. उच्च प्रतीचे ज्ञान संपादन करण्यासाठी अनुभव मिळणं जास्त कठीण असतं. आज आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊन ती सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते हे बघू शकतो. परंतु गॅलिलिओ गॅलिली यांना फक्त बौद्धिक क्षमतेमुळे जमलं. त्यांच्याकडे पृथ्वीच्या बाहेर जाऊन बघण्यासाठी उपकरणे नव्हती. आइन्स्टाईन यांनी विचार प्रयोगाची संकल्पना प्रसिद्धीस आणली. कागद आणि पेन्सिल ही त्यांची प्रयोगशाळा होती. प्रचंड प्रयोगशाळा व भव्य दिव्य कोलायडस त्यांच्यासाठी नव्हते. त्यांच्या पातळीवर विश्वाच्या आकलनासाठी प्रयोग शक्य नव्हते. कधी कधी सिद्धांतांमुळे प्रयोग करण्याची सुरुवात होते. प्लुटो सापडण्याच्या आधी त्याचा अंदाज आला होता. आता जरी शास्त्रज्ञ त्याला केवळ योगायोग म्हणत असतील, तरी पण प्लुटोचा शोध लागला त्या दरम्यान लॉव्हेलने एक्स प्लॅनेटचा अंदाज व्यक्त केला होता. जर तसा अंदाज नसता तर कोणीही त्या ग्रहाकडे बघितलं नसतं. हेही खरं आहे की अंदाजाचा काही भाग, उदाहरणार्थ वस्तुमान, मास बरोबर नव्हतं. तरीही प्रत्यक्ष बघण्याने सिद्धांत सुधारला, पण तो सुरू झाला नाही. त्याचप्रमाणे आइन्स्टाईनच्या सिद्धांताने आपण अभ्यास करायला लागलो, ज्याचा पूर्वी कधी विचारच केला नव्हता. जे नाही ते विचार दाखवतात. उदाहरणार्थ नवीन शोध, इन्व्हेन्शन. हे खरं आहे की प्रयोगसुद्धा नवीन विचार दर्शवतात. प्रयोग करताना आपण नवीन कल्पनांवर ठेचाळतो, परंतु ते ॲक्टिव्ह एक्सपेरिमेंटेशन असतं, ज्यात कृती आणि विचार यांचं मिश्रण असतं. शेतातून जाताना किती जणांच्या पॅन्टना स्पर्स चिकटले जातात, तरीही एकाच माणसाने वेल्क्रोचा विचार केला. त्याचे उत्पादन जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात विभिन्नपणे उपयोगी ठरलंय. पुनर्विचार आपल्याला अनुभवांचा नवीन अर्थ शिकवतो. हाच फरक जाणीवपूर्वक केलेला पुनर्विचार व आपण पूर्वीपासून करीत असलेला विचार. पुनर्विचार आपल्याला वस्तूंकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देतं.